नमस्कार, SD फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवते वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा उडीद वडा। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती आपण स्वच्छ धुवून घेऊ। डाळ स्वच्छ धुवून झाली की त्याच्यामध्ये पाणी ओतून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवू। तुम्ही पाहू शकता 5 ते 6 तासानंतर आपली डाळ चांगली भिजलेली आहे। आता याला बिलकुल पाणी न घालता बारीक करून घेऊ। डाळ बारीक करताना पाणी जास्त घातलं नाही की वडा तेल पकडणार नाही। आता हे मिश्रण आपण फेटून घेऊ, जेणेकरून आपलं पीठ हलकं होईल आणि वडे फुगायला मदत होईल। आता पीठ हलकं झालंय का हे करण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि पाण्याचा हात घेऊन छोटासा गोळा त्या पाण्यात टाकून बघा। जर तो गोळा वरती आला म्हणजे आपलं पीठ चांगलं फुगले। आता याच्यामध्ये ठेचलेलं आलं आणि मिरची, जिरे, हिंग, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेऊ। हे मिश्रण एकजीव झालं की आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवू। आता आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। आणि कढईमधलं तेल ही तापले। आता आपण पाण्याचा हात घेऊ। पाण्याचा हात घेतला की डाळीचे मिश्रण हाताला चिटकत नाही। असा गोल करून घ्यायचा आणि मग ओल्याच अंगठ्यानं मध्ये होल पाडायचा। अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट मेदूवडा तयार करू शकता। आता तेल तापले, तेलामध्ये हे मेदूवडे सोडू। पाण्याचा हात असल्यामुळे मेदूवडे तेलामध्ये लगेच सुटतात। लगेच मेदूवडे उलटू नका, हे तेलामध्ये थोडे असेच राहू द्यात। उलटायची गडबड करू नका। मेदूवडे आतून चांगले भाजले की ते आपोआप खालून सुटतात। चमच्याने गरम तेल वरून सुद्धा टाका, जेणेकरून वडे वरून पण भाजतील। तुम्ही बघू शकता वडे आपोआप सुटलेले आहेत। आता हे मीडियम गॅसवर छान तळून घ्या, जेणेकरून वडे वरून कुरकुरीत होतील आणि आतून सॉफ्ट राहतील। डाळ बिना पाणी घालता बारीक केल्यामुळे वड्यामध्ये तेल अजिबात धरत नाही। लागल्यास 2-3 चमचे पाणी घालू शकता तुम्ही डाळ बारीक करताना। आपले वडे चांगले भाजलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। बघा वड्यात बिलकुल तेल सुद्धा राहिलेलं नाहीये। आता हे वडे गरम गरम सांबर बरोबर एन्जॉय करा। मला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी SD फूड लॅबला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।